कार्यकर्ते जरा शांतराव आज आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ बेलोगार आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे। शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा मी त्यांचं बरोबर या ठिकाणी स्वागत करतो साहेब। त्यांचं 2-2.5 हजार कार्यकर्ते असं येण्याचाही मानस होता, पण मी त्यांना म्हणलं एवढे लोक आणू नका। मग ते म्हणाले की साहेबांना ते द्यायचं किंवा मला साहेब एकदिन घेऊन जेव्हा शेगावलं त्यांचं साहेब 5,000 कार्यकर्त्यांचं जवळपास हे आहे आणि गेल्या 4-5 वर्षापासून ते शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनाचे निवेदन मोर्चे आंदोलन करत शेगाव तालुक्यामध्ये काम करतात आणि ते काम करत असताना त्यांनी पाहिलं की पक्षाचं कुठेतरी पाठबळ असलं की ताकद वाढते आणि त्यांनी साहेब गेल्या 2-3 महिन्यापासून आमच्याकडे येऊन चक्कर मारली, चर्चा झाली। आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊन तर आमच्याकडे सध्या तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही, तुम्ही आमच्या पक्ष देताय याचं कारण काय? गजानन भाऊ विचारलं आमदार साहेब। त्यांनी साहेब असं उत्तर दिलं की उद्धव साहेबांचा कार्यकाळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं काम आणि कोरोना काळात केलेलं काम हे अप्रतिम काम आहे आणि साहेबांवर विश्वास ठेवून त्यांची काटे आले किंवा मला असाच प्रश्न पडला की मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय इकडे म्हणजे साहेबांकडे येण्याचं आमच्याकडे काय आमच्याकडे आज सत्ता नाही, आमच्याकडे आमदार नाही, पण त्यांनी सांगितलं की साहेबांनी केलेलं काम, साहेबांचे विचार, साहेबांचा स्वभाव आणि शेतकऱ्याप्रती असलेली आत्मीयता आणि मी शेतकऱ्यासाठीच काम करतो म्हणून माझी पूर्ण संघटना शिवसेनेमध्ये सामील करून विलीन करून मी शिवसेनेमध्ये काम करणार आणि येणाऱ्या काळात सिंग आहे किंवा सुशील कुमार शिंदे तुम्हाला माहित आहे त्यांचे लोकल लीडर्स असो किंवा केंद्रामध्ये जे बसलेले नेतागण आतंकला भगवा सांगायचं की हिंदुत्व टेरर म्हणायचं ते त्यांचे विकृत मानसिकता आहे आणि ते फक्त तुष्टीकरण करतात। आतंकचा काय रंग रूप नाही। तुम्ही बघा की आमचे साध्वी प्रज्ञाला किती त्रास दिलं आणि हे सांगायचंय की तुमच्याबद्दल आमचे जे एव्हिडन्स आहे ते एटीएसनी किती गोंधळ केलं। एटीएसनी केस दिला NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला। तर शिवसेनाची मांग आहे पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी सगळ्यांना माफी मागायचं। मॅडम हिंदू धर्माचा अपमान चले जाऊ पाकिस्तान अशा आशयाचं बोर्ड तुम्ही हातात घेतलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा प्रणिती शिंदे असतील यांच्या विरोधात घोषणाबाजी यांना लाजा वाटल्या पाहिजे। एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून आज आम्हाला लाज वाटते की पृथ्वीराज चव्हाण सारखे या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री लाभले। त्याहूनही आश्चर्य आहे की उभाटा पक्ष आज गप्प आहे। आज या विषयावरून ते त्यांच्या महायुतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का हा प्रश्न आहे। हिंदू धर्माला ज्यांनी बदनाम केलं, सनातन धर्माला बदनाम केलं, अशा लोकांबरोबर तुम्ही पुढे युती करणार का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही महायुतीमधून बाहेर पडल्याची घोषणा आजच्या आज केली पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की शाखा 192 दादर भवानी शंकर रोड या ठिकाणी जी शाखा आहे त्या शाखेपासून खरं तर सुरुवात झाली होती या मोर्चाला आणि आता टिळक भवनाच्या दिशेने हा मोर्चा जो आहे तो मोर्चा जातोय। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन दहशतवाद असं वक्तव्य जे आहे ते काल प्रतिक्रिया देत असताना केलं होतं आणि त्या विरोधात जो आहे तो मोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीतून म्हणायला पाहिजे होतं ना, मी महायुती म्हटलं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मनीषा कायंदे असतील, प्रिया सरवणकर असतील, शीतल म्हात्रे असतील यांच्या नेतृत्वाखाली खरं तर या सर्व महिला आघाडीच्या नेतृत्वामध्ये जो आहे तो हा मोर्चा निघालेला आहे आणि काँग्रेसचं जे ऑफिस दादर परळ या भागामध्ये काँग्रेसचं कार्यालय आहे टिळक भवन, या टिळक भवनाच्या दिशेनं हा मोर्चा निघालेला आहे। 3 दिवसापूर्वी खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटचा निकाल लागला आणि यामध्ये 7 ते 8 आरोपी होते, त्यांना खरं तर निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया येत होत्या आणि त्यामुळे प्रतिक्रिया येत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन दहशतवाद जो आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्याच विरोधात या ठिकाणी मोर्चा जो आहे तो मोर्चा काढण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध, त्याचसोबतच प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचा देखील निषेध जो आहे तो या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। सर्व पदाधिकारी जे आहेत ते चालत
टिळक भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। माजी नगरसेवक नाना आंबोले आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली, टिळक भवनाच्या दिशेने मोर्चा जातोय। वारंवार वक्तव्य केल्याचा निषेध जो आहे तो शिवसेनेकडून केला जातोय। शिवसेनेकडनं तर आहेच का, आता आमच्या पक्षाची जबाबदारी आहे का, आता आमचे भगवे विचार आहेत आणि भगवे विचार असल्यामुळे जो हिंदू धर्मावर अटॅक करेल त्या काँग्रेसला आम्ही नक्कीच सोडणार नाही का, तर त्यांना ज्या काँग्रेसच्या खासदार आमदारांना निवडून दिलेलं आहे त्यांनी पण हिंदूंची मतं घेतलेली आहेत। त्या मतदारांनी आता विचार केला पाहिजे की आपण नक्की कोणाला मत देतोय का, तर त्यांनी आपल्या धर्माचा अपमान केलेला आहे, त्या मतदारांचा अपमान केलेला आहे आणि त्यानुसार जेवढं आम्हाला प्रखर आंदोलन करतील तेवढं आम्ही करत राहणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की टिळक भवनाच्या या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो मोर्चा पोहोचलेला आहे, परंतु या ठिकाणी पर्यंत आपल्याला शिवसेनेसाठी जगायचं आहे, शेतकऱ्यांसाठी जगायचं आहे, उद्धव साहेबांसाठी जगायचं आहे। मित्र लक्षात ठेवा, परीस तो परीस असतो आणि लोखंड ते लोखंडच असतो, म्हणून आपल्याला परिसासोबत राहायचं आहे। मग एवढंच आज बोलतो आणि मी थांबतो। जय महाराज। अडवलेला आहे हिंदुत्वाचा करता अपमान, पृथ्वीराज बाबा काँग्रेसी घाण, अशा आशयाचे बॅनर इतर आपले जालिंदर